तर मंडळी, ही भाजी आहे मोहरीची, जिला आपण फोडणीला घालतो. तर ही मी माझ्या शेतात बनवलेली आहे. तर ती मी आता काढून घेते. तर ही भाजी अतिशय पौष्टिक लागते आणि ह्या भाजीचं ना साग पण बनवलं जातं आणि ते खूप छान लागतं. आणि मी ह्याची भाजी बनवणार आहे. हे बघा. तर मी ह्या भाजीत ही एवढी भाजी काढून घेतलेली आहे. हे बघा, एवढी भाजी मला मिळाली. अशी असते. तर ती मी आता व्यवस्थित स्वच्छ धुवून साफ करून. तर माझ्या या भाजीमध्ये ना एक छान असं कांद्याचं रोपटं सुद्धा आहे. हे बघा, ते एवढं छान आहे की मला त्याला काढायची इच्छा पण होत नाही आहे. एवढं ते नाजूक आणि खूप छान आहे. तर माझी भाजी काढून तर झाली आहे. तर मी ती आता स्वच्छ करून घेते. त्याच्या मुळाला जी माती वगैरे आहे ते मी कुटून घेते. तर आता ही भाजी जी आहे ना मी काढली आहे तिची मी ही मुळं अशी काढून घेणार आहे आणि हे साफ करून घेते मी. तर ही अशा प्रकारे त्या भाजीची ही मुळं जी आहेत ना ती काढून घ्यायची. अशी साफ करून घ्यायची. तर ही भाजी अशा प्रकारे साफ करून घेतली. तर ती आता व्यवस्थित धुवून घेते आणि बारीक कापून घेते. तर ही भाजी मी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर ती आता मी बारीक ना कापून घेते. तर ही भाजी ना मी एकदम बारीक कापून घेतलेली आहे. तर आता मी ही भाजी बनवायला घेते. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे जास्त काय नाही आहे. तर मी हे ओलं खोबरं घेतलं आहे, हे सुकी मिरची घेतली आहे आणि हा कांदा घेतला आहे. 2 छोटे छोटे कांदे घेतले आहेत आणि मीठ लागणार आहे आपल्याला आणि तेल. तर मी भाजी बनवायला घेते. तर मी हे कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि जे आपलं सनफ्लॉवर ऑइल आहे त्याच्यामध्ये हे 2 छोटे कांदे घालते आणि त्याच्यामध्येही 1-2 सुक्या मिरच्या, जराशी हिरवी मिरची आहे. तर आता एक मिनिट मी कांदा परतून घेते आहे. तर 1-2 मिनटं झाली आहे. आपला कांदा थोडाफार शिजत आला आहे, जास्तही शिजू द्यायचा नाही. तर त्याच्यामध्ये आता मी ही बारीक कापलेली भाजी टाकते. आपल्या भाजीची क्वांटिटी एकदम कमी आहे, पण कसं आहे ही आपल्या शेतातली भाजी आहे, म्हणजे आपण स्वतः पिकवलेली. त्याच्यामुळे तिची चव तर अधिक जास्त लागणार आहे. तर ह्या भाजीमध्ये तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मूग डाळ पण घालू शकता, पण ही भाजी अशीच छान लागते. त्याच्यामध्ये मी हे थोडंसं मीठ टाकून घेते आणि अशीच उघडी भाजी मी एक 5 मिनटं शिजून घेते. तर आता आपली भाजी ही ना एक 5 मिनटं झालेली आहे आणि शिजलेली आहे. तर
तिच्यामध्ये मी हे ओलं खोबरं घालते. पालेभाजींमध्ये थोडं ओलं खोबरं जास्तच घालायचं, तर जास्त अजून छान लागतात. आणि त्याच्यामध्ये मी हे थोडंसं खोबरेल तेल घालणार आहे, म्हणजे अजून छान लागतात. तर आता मी एक मिनिट परतून घेते, म्हणजे आपली भाजी तयार झाली. तर आता आपली ही भाजी मोहरीची खाण्यासाठी तयार झालेली आहे. ही भाजी भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खूप छान लागते आणि ही अतिशय पौष्टिक पण आहे. आणि हिला जी बी येते तिचे आपण फोडणीमध्ये मोहरी म्हणून उपयोग करतो. तर आपली भाजी आता तयार झाली. तर आता ही आपली भाजी तयार झालेली आहे. अतिशय पौष्टिक आणि रुचकर अशी ही भाजी तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा.